नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करून किंवा माही सेवा केंद्र सुरू करून एखादा छोटा मोठा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. कारण राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये हे आपले सरकार सेवा केंद्र वाटपाचे फॉर्म सुरू झालेत. हे फॉर्म काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन आहे, काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन आहे आणि या संदर्भात त्यांच्या नोटिफिकेशन, त्यांचे परिपत्र किंवा शासन निर्णय सुद्धा जाहीर झालाय. त्या शासन निर्णयामध्ये किंवा त्या परिपत्रकामध्ये किंवा त्या नोटीस किंवा नोटिफिकेशनमध्ये तुमच्यासाठी हे जे काही आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचं आहे त्यासाठी तुमची पात्रता आहे किंवा नाही, शैक्षणिक कागदपत्र कोणते लागतात किंवा इतर जे काही व्यावसायिक कागदपत्र आहेत ते कोणते लागतात, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत, त्याचबरोबर हे कागद जर ऑफलाईन असतील तर कुठे सादर केले पाहिजे, डेट या संदर्भात मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे सुरू होण्याची तारीख व शेवटची तारीख या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. तुमच्याकडून काही पैसे वगैरे घेतले जाणार का किंवा निशुल्क आहे, मोफत आहे का, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहेत. त्याचबरोबर हे जे काही नोटिफिकेशन दिलेले आहेत त्यामध्ये ऑनलाईन जर असेल फॉर्म भरण्याची सुविधा तर ती लिंक वगैरे आहे का, त्याचबरोबर जर ऑफलाईन फॉर्म भरायची सुविधा असेल तर त्याची फॉर्मचा नमुना या ठिकाणी आहे का. या व्हिडिओमध्ये याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे. राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून 8 जे काही जिल्हे या ठिकाणी राज्य सरकारने आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासंदर्भात जे काही घोषित केले आहेत त्याविषयी ज्या नोटिफिकेशन आले आहेत त्यामध्ये नेमकं काय म्हटलं हे आपण या ठिकाणी व्यवस्थित आता समजून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यामध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाची अर्ज किंवा नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे. या फॉर्मची प्रिंट तुम्हाला मारून घ्यायची आणि व्यवस्थित भरायचं आणि कलेक्टर ऑफिसला तुम्हाला हे अर्ज सादर करायचं आहे. या ठिकाणी जो स्वघोषणापत्र दिलेला आहे हा स्वघोषणापत्र सुद्धा तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे जे कलेक्टर ऑफिस आहे या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं. आता या ठिकाणी जे आपले सरकार सेवा केंद्रासाठी जो अर्ज सादर करायचा आहे याची तारीख सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी बघा 3/8/2026 रोजी हे अर्ज सुरू झालेले आहेत आणि या ठिकाणी 18/8/2026 पर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये जे कलेक्टर ऑफिस आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. आणि यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा. या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राचे जे काही फॉर्म आहेत हे सुरू झालेले आहेत. या ठिकाणी बघा दिनांक 6/8/2026 सकाळी 11 वाजल्यापासून ते दिनांक 20/8/2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कशा पद्धतीने? ऑनलाईन पद्धतीने. याची लिंक सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. या लिंकवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जालना जिल्ह्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. या ठिकाणी लिंक बघा ssjalna.recruitmonline.in किंवा www.jalna.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राचे फॉर्म सुरू झालेले आहेत. त्या संदर्भात नोटिफिकेशन तुम्हाला समोर दिसत असेल. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आहे की ऑफलाईन पद्धतीने आहे या संदर्भात माहिती घेत असताना सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्याला तारीख कोणती आहे तर 6/8/2026 ते 20/8/2026 पर्यंत या ठिकाणी बघा आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचे आहेत. याची वेबसाईटसुद्धा या ठिकाणी दिलं आहे www.gadchiroli.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. या कार्यालयाशी संपर्क साधण्याची आवश्यकता नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 6/8/2026 पासून ते 20/8/2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे आणि नवीन आपले सरकार सेवा केंद्राचं लायसन तुम्हाला घेता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या जळगाव जिल्ह्यासाठी सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राची या ठिकाणी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी तारीख बघा 7/8/2026 या ठिकाणी जाहिरातीचे अर्ज अटी शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्याची वेळ आणि तारीख ही 10/8/2026 सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख व वेळ या ठिकाणी 31/8/2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासंदर्भात 7/9/2026 ही तारीख या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी जे काही जळगाव जिल्हा आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सुरू झाले आहेत आणि या संदर्भात संपूर्ण नोटिफिकेशन किंवा GR नेमके कोणकोणते निकष किंवा पात्रता काय आहे
या संदर्भात संपूर्ण माहितीचं एक परिपत्र या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या ठिकाणी बघा आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने जो अर्ज आहे हा अर्जाचा नमुना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। हा अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करायचे। त्याचबरोबर कोणकोणत्या गावांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये किती जागा शिल्लक आहेत याविषयी सुद्धा संपूर्ण माहितीचं हे परिपत्रक या ठिकाणी दिले आहे। हे संपूर्ण परिपत्रक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून याची प्रिंटआउट मारून तुम्ही नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि या अर्जासंदर्भात नोटिफिकेशन तुम्हाला समोर दिसत असेल तर या अर्जासंदर्भात तारखा नेमका कोणकोणत्या आहेत यासुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राचा ऑफलाईन पद्धत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, त्याचा अर्जाचा नमुना सुद्धा तुम्हाला समोर या ठिकाणी दिसत असेल। कोणकोणत्या गावांमध्ये किती जागा आहेत याचा आकडेवारी सुद्धा तुम्हाला समोर दिसत असेल। आता आपण या नोटिफिकेशनमध्ये नेमक्या तारखा कोणत्या सांगितलेल्या आहेत त्या तारखा आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी बघा समोर तुम्हाला दिसत असेल सर्वात महत्त्वाची तारीख म्हणजे अर्ज सादर करण्याची। आता या ठिकाणी 30/7/2026 ते 14/8/2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला या कार्यालयामध्ये सक्षम सादर करावे लागणार आहे। म्हणजे उशिरा किंवा लेट जे अर्ज करतील त्यांचा विचार केला जाणार नाही। अशा पद्धतीने मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने कोणत्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत। ही सुद्धा नोटिफिकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो या ठिकाणी बघा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि या ठिकाणी बघा अर्ज मिळण्यासाठी ठिकाण व कालावधी दिलेला आहे। त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्याची तारीख आणि वेळ सुद्धा दिलेली आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सेतू शाखा जी आहे त्या ठिकाणी अर्ज जमा करायचे आहेत। या ठिकाणी 29/7/2026 ते 14/8/2026 या कालावधीमध्ये शासकीय सुट्ट्या वगळता तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि त्या अर्जाचा नमुना सुद्धा या नोटिफिकेशनमध्ये या ठिकाणी दिलेला आहे। हे बघा हा अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरून द्यायचा आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये हे नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू झालेले आहेत आणि याच्या सर्व लिंक किंवा या नोटिफिकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्या व्यवस्थित डाउनलोड करायचे आहेत। या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म आहे तो ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे, ज्या ठिकाणी ऑनलाईन आहे तो ऑनलाईन भरायचा आहे आणि आपला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सर्व जिल्ह्यांच्या अधिकृत नोटिफिकेशनच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे, तर नोटिफिकेशन प्रॉपर वाचायचं आहे आणि जर समजा तुमच्या जिल्ह्यामध्ये हे जर सुरू झालं असेल तर नक्की ऑफलाईन ऑनलाईन जसं असेल तसं त्या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करून हा आपले सरकार सेवा केंद्र किंवा माई सेवा केंद्राचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करून तुमचं उदरनिर्वाह भागू शकता। महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।